नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त तत्वावर बोलणार आहोत जे इतिहासापासून ते आजच्या कॉर्पोरेट जगापर्यंत सगळीकडे लागू होतं. आणि ते तत्व म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते. चला तर मग या विचारात जरा खोलवर शिरूया. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी असं वाटून जातं नाही का? मग ते ऑफिसमधलं एखादं मोठं चॅलेंज असो, बाजारातली तगडी स्पर्धा असो किंवा आयुष्यातली कोणतीही अडचण. एक क्षण असा येतोच जेव्हा वाटतं की अरे, आपल्याकडे पुरेसे रिसोर्सेस किंवा ताकद नाहीये. पण जेव्हा असं वाटायला लागतं ना, तेव्हा इतिहासाकडे पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण इतिहास आपल्याला एक खूप मोलाची गोष्ट अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतो. आणि ती गोष्ट हीच आहे. विजय मिळवण्यासाठी फक्त शारीरिक ताकद किंवा भरपूर रिसोर्सेस असणं पुरेसं नसतं. खरा विजय, खरी ताकद दडलेली असते ती बुद्धीमध्ये आणि एकदम अचूक रणनीतीमध्ये. याचं सगळ्यात मोठं आणि खरं तर अजरामर उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा, त्यांच्यासमोर मुघल आणि आदिलशाहीसारखी अफाट सैन्यबळं होती. त्यांच्याकडे अधिक प्रगत शस्त्र होती. तरीही प्रत्येक निर्णायक विजय महाराजांनीच मिळवला. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की हे शक्य झालं तरी कसं? एवढ्या मोठ्या सैन्यासमोर कमी साधनसामुग्रीनिशी असा विजय मिळवणं कसं शक्य झालं? या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात आहे, गनिमी कावा. आता गनिमी कावा म्हणजे फक्त एक युद्ध प्रकार नाहीये, तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे. ही केवळ शक्तीची लढाई नाही, तर बुद्धीची लढाई आहे. एक स्ट्रॅटेजिक माइंडसेट आहे. आजच्या भाषेत आपण याला काय म्हणतो? स्मार्ट वर्क. फक्त मेहनत करत राहण्यापेक्षा विचारपूर्वक केलेली मेहनत म्हणजे स्मार्ट वर्क जास्त परिणामकारक ठरतं. गनिमी कावा हे त्या काळातलं सगळ्यात मोठं स्मार्ट वर्क होतं असं म्हणायला हरकत नाही. ही जी रणनीती होती ना, ती 3 मजबूत खांबांवर उभी होती. पहिला, वेळ, म्हणजे कधी हल्ला करायचा आणि कधी शांतपणे माघार घ्यायची याची अचूक निवड. दुसरा, जागा. सह्याद्रीच्या दऱ्याघोऱ्यांचा म्हणजे आपल्या भूगोलाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणं. आणि तिसरा, दिशा. शत्रूला पुरतं गोंधळात टाकून युद्धाचा सगळा कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवणं. चला, आता इतिहासातून जरा वर्तमानात येऊया. साहजिकच आहे, आजचं जग पूर्णपणे बदललं आहे. तेव्हाची शस्त्र आणि आजची शस्त्र यात खूप फरक आहे. युद्धाची मैदानेही बदलली आहेत. पण एक गोष्ट मात्र अजिबात बदललेली नाही, आणि ती म्हणजे लढाई. हो, स्पर्धा, संघर्ष याचं स्वरूप बदललं असेल, पण याचं अस्तित्व आजही तितकंच खरं आहे. हे बघा, ही तुलना पाहिली की सगळं चित्र स्पष्ट होतं. तेव्हाचं जे अफाट सैन्य होतं ते म्हणजे आजचे आपले मोठे स्पर्धक. तेव्हाची शस्त्र म्हणजे आजचे आपले रिसोर्सेस, जसं की पैसा किंवा टेक्नॉलॉजी. आणि तेव्हाचे किल्ले ते म्हणजे आजचं आपलं ऑफिस किंवा आपली बाजारपेठ. लढाई तीच आहे, फक्त मैदान वेगळं आहे. आता विचार करा, हेच तत्व ऑफिसमध्ये कसं लागू होतं? समजा आपली टीम छोटी आहे, बजेट कमी आहे, पण जर योग्य वेळी योग्य प्रोजेक्ट सादर केला तर मोठ्या टीम्सनाही आरामात मागे टाकता येतं. हीच तर युक्ती आहे. आणि व्यवसायात? अरे, इथे तर हे रोजचं चित्र आहे. एखादी छोटी स्टार्टअप कंपनी आपल्या एका नव्या कल्पनेने आणि वेगवान हालचालींनी मोठमोठ्या प्रस्थापित कंपन्यांना आव्हान देते. हाच तर आहे आजच्या युगातला गनिमी कावा. आणि हे फक्त कामापुरतं मर्यादित नाहीये. आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाताना केवळ ताकदीवर किंवा आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून न राहता जर बुद्धीचा आणि योग्य वेळेचा वापर केला तर यश नक्कीच मिळतं. म्हणून बघा, ध्येय गाठण्याचे 2 मार्ग आपल्यासमोर आहेत. पहिला, फक्त बळ आणि मेहनत वापरणे. यात काय होतं? आपण लवकर थकून जातो. आणि दुसरा मार्ग आहे बुद्धी आणि रणनीती वापरण्याचा, आणि यात विजय मिळतो. निवड आपल्याला करायची आहे. आणि हे एक वाक्य आहे ना, हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. मोठमोठ्या गोष्टी बोलून किंवा खूप आरडाओरडा करून काहीच साध्य होत नाही. एक शांत, विचारपूर्वक उचललेलं पाऊल, एक योग्य चाल संपूर्ण खेळ बदलू शकते. तर आपण जिथून सुरुवात केली होती की आपल्याकडे बळ कमी आहे असं वाटणं, तर एक गोष्ट आता पक्की लक्षात ठेवली पाहिजे, ही आपली कमजोरी अजिबात नाही. उलट तोच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे, आपला प्लस पॉइंट आहे. कारण जेव्हा आपल्याकडे संसाधने कमी असतात तेव्हाच आपण सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक विचार करायला लागतो, तेव्हाच आपल्या बुद्धीचा खरा वापर होतो. म्हणून आजपासून जेव्हाही आव्हान मोठं वाटेल तेव्हा घाबरून जायचं नाही. शांतपणे आपली बुद्धी वापरायची, एक पक्की रणनीती तयार करायची आणि विजय खेचून आणायचा. जय भवानी, जय शिवाजी.